आज आहे एकादशी। आज आळंदीची यात्रा असते, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो आहोत। आज दिवसभर खूप गर्दी असल्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालेलो आहोत। ह्या ठिकाणी आनंद घेत होते। शंकर महादेव आनंद ते आले होते, ते आनंद घेत होते। तर पार्वतीला राग आला, इंद्राने त्याला नाव ठेवले शंकराला, म्हणले की अरे असंच नाचतोय, लोळतोय, मजा घेतोय। मग हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्व मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे एकादशी। आज आळंदीची यात्रा असते, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो आहोत। आज दिवसभर खूप गर्दी असल्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालेलो आहोत। तर इकडे चाललेला आहे ह्यांचा फोटोशूट, रायाचा आणि योगेशचा। तर आज आता मी रिक्षाने चाललोय। तयार झालेला दाखवते, त्यांना तयार झालेला दाखवायचं तुम्हा सर्वांना, तर नक्कीच दाखवणारच आहे। आणि योगेशला पण त्याच्या अगोदर सांगायचं की आम्ही आता गाडी घेऊन जात नाही येतं, कारण पार्किंग खूप अलीकडेच आहे आणि चलत जायला खूप आम्हाला वेळ लागेल, त्याच्यामुळे मी रिक्षाने जाणार आहे। तर आळंदी आमच्यापासून जवळच आहे, अर्धा तास लागतो आम्हाला जायला। संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मला संध्याकाळी जाऊन पाहावे। आणि दिवसभर गेलं तरी आता दर्शन तर दिवसा आणि संध्याकाळी पण होणार नाहीये, बाहेरून दर्शन घेऊन यायचं। तर चला, काय होणार आहे पुढे तर आमच्या जर्नीमध्ये तुम्हाला कळणारच आहे। आणि हे आहेत हनुमंतराव, म्हणजे माझे राया, छान दिसतात, वारकरी बनलेत आज। आणि आमचे योगेश पण वारकरी बनलाय, पण त्यांनी वरनं जॅकेट घातले कारण खूप थंडी असणार आहे तिकडे। तरी पण व्हाईट कलरचा कुर्ता घातलाय दोघांनी पण टोपी। तर चला, आमच्या जर्नीमध्ये मस्त देवाचं दर्शन तुम्हाला पण होईल, तुम्ही जर असं दुरून कुठे पाहत असाल तर तुमच्यासाठी पण। आमचा जोडीचा फोटो काढायचा, चला। तर आता आम्हाला रिक्षा भेटलाय आणि आम्ही आता रिक्षामधून चाललेलो आहोत। राया आणि तिकडे माझा योगा शूटिंग काढतोय। आम्ही इकडे सीएनजी भरायला रिक्षा थांबलेला आहे। तर राया बोलतात रिक्षावाला मोटरीनं पाणी भरतोय की सीएनजी भरतोय हेच कळत नाहीये, कारण एवढा वेळ लागलाय। आम्ही अगोदर तर लेट झालोय आणि एवढ्या लांबपर्यंत टाळाचा मृदुंगांचा आवाज येतोय। तर खूप आता आतुरता लागली जायची आळंदीला। तर एक गाडी पण गेली आणि बस पण होत्या जाण्यासाठी, पण आम्ही रिक्षानं चाललोय कारण की आता म्हणजे घरी येऊन कधी येणार बस स्टॉपवरती आणि कधी काय माहिती नव्हतं। तर चला, असेच कनेक्ट राहा, लवकरच तुम्हाला आम्ही आळंदीचं दर्शन दाखवूया आमच्या रिक्षानं, कारण की इथं 1.5 किलोमीटर अगोदरच पार्किंग ठेवली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत। तर सगळे लोक येत आहेत ना, आपण चाललो आहेत, खूप कमी जण। तिकडनं येणाऱ्या गाड्या येतात पण इकडून काही जात नाही। किती वेळ लागणार आहे आता अजून पण माहिती नाही, ऑलरेडी लेट, तुम्हाला जसं सांगितलं तसं, आणि त्याच्यामध्ये अजून जास्त लेट। रायांचा स्वतःचा ब्लॉग चालू आहे। आत्ता आम्ही दुसऱ्या चेकपोस्टवरती पोहोचलेलो आहोत, अजूनही खूप लांब राहिलेला आहे। तर चला, चालत जाताना आम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर अगोदरच अशा यात्रेची दुकानं लागलेली, जिथे खूप साऱ्या अशा गोष्टी विकण्यासाठी होत्या। हर माल म्हणजे प्रत्येक वस्तू 10 रुपये 100 रुपये असं त्यांनी तिथे त्यांचे स्टॉल लावलेले होते। आणि माझ्यामध्ये पण एक शॉपिंग करायची इच्छा निर्माण झाली, मला पण खूप करायची होती, पण रायानं मला करू दिली नाही, कारण ते बोलले आपण येताना करूया। तर त्यांनी खूप माझ्याबरोबर अन्याय केला असं तरी मला वाटतं। आता चला, तो मठीत आहे, गजानन महाराजाचा मठीत आहे, तू म्हणतोस तो। आणि आता आम्ही आलेलो आहोत गजानन महाराजाच्या मठाच्या इथे, खूप गर्दी आहे आणि आता जायचा जो आहोत देहू फाट्याजवळ जोशीवडेवाले, खूप गर्दी आहे। मला वाटतं लोकांनी ट्रॅफिक पोलिसांचं ऐकायला हवंय। दाजी पुढे गेले तर हां दाजी आमचा विचार न करता पळत आहेत। आणि तिकडे गाड्या घेऊन यायला नको येता, काही जण ऐकत नाही, तिकडे दाखव त्यांना, काही जण ऐकत नाही। सो सांगते मी, नजर जाईन तिथपर्यंत फक्त गर्दी आणि गर्दीच। आळंदीची यात्रा पहिल्या वेळेस बघत आहोत आपण, त्याच्यामुळे आम्ही तर खूप म्हणजे रात्री पण एवढी गर्दी आहे, हो ना? म्हणजे दिवसा किती गर्दी असेल रात्री?
आणि आम्ही मंदिराच्या दारी येऊन आता उभा राहिलेलो आहोत आणि तिथनं आम्हाला आतमध्ये काही सोडत नव्हतं, कारण फक्त जे बारीमध्ये दर्शन घेतात त्यांच्यासाठीच फक्त तिथनं बाहेर येण्याचा मार्ग होता आणि मुखदर्शन हा असा काही प्रकार नव्हता. पण मी ऐकलेलं आहे जेव्हा यात्रा असते किंवा मोठे सोहळे असतात तेव्हा मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं तेवढं खूप असतं त्याच्यासाठी. आणि आमच्या गावाकडचे म्हणजे रायांचे फ्रेंड आमच्या तिथे वाट पाहत होते आणि त्यांना आम्ही त्यांना शोधतो, ते आम्हाला शोधत होते, पण एवढ्या गर्दीमध्ये काय ते आम्हाला सापडलेच नाहीत लवकर. तर खूप वेळानंतर आम्ही एकमेकांना भेटलो तिथे. ते ह्या ठिकाणी आनंद घेत होते. शंकर महादेव आनंद, हां, ते आले होते, ते आनंद घेत होते. तर पार्वतीला राग आला, इंद्राने त्याला नाव ठेवले शंकराला. म्हणले की अरे असंच नाचतोय, लोळतोय, मजा घेतोय. मग पार्वतीने त्या इंद्राला शाप दिला की तुला इथं पाणीपत होईल तुझं, म्हणजे इथं. मग इंद्राच्या नावावरून ते इंद्राने नदी व्हायला लागली, असं याचं महात्म्य. आणि माऊलींच्या जन्माच्या आधीपासून हे तीर्थ पण आहे आणि सिद्धेश्वराचं मंदिर पण आहे. आणि 84 सिद्धांत सिद्ध भेटी मिळाले. 84 सिद्ध आहे तिथं साक्षात पहिल्यापासून, असं हा माऊलींच्या आधीपासूनच. आत्ता ज्यांनी जी माहिती सांगितली ते आहेत रायाची फ्रेंड आणि अजूनही ती माहिती सांगणार आहेत पुढे पण. ती पण तुम्ही पहा, खूप भारी सांगतात ते. आज या ठिकाणी कार्तिकी यात्रा आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा खूप मोठी भरलेली आहे आणि या ठिकाणी खूप मोठं महात्म्य आहे. या ठिकाणी साक्षात माऊलींची संजीवनी समाधी आहे झालेली आहे. तरी हे या ठिकाणी इंद्रायणी वाहते आहे आणि या ठिकाणी 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा आहे आणि ह्या 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा माऊलींच्या पहिल्यापासून आहे आणि त्यानंतर माऊलींनी या ठिकाणी साक्षात संजीवनी समाधी घेतलेली आहे. तरी महाराष्ट्रातून या ठिकाणी कोणा न बोलवता, कोणाला आमंत्रित न करता प्रत्येकजण स्वइच्छेने मनाने या ठिकाणी दाखल होतो. कोणाचंही आमंत्रण नसतं किंवा कोणाला जबाबदारी नसते किंवा बळजबरी नाही करत, तरी हा समाज खूप मोठ्या मनाने, मोठ्या अंतःकरणाने आणि खूप आतुरतेने या ठिकाणी येत असतो. रामकृष्ण. तर तुम्ही ऐकलं किती भारी ते माहिती सांगतात आणि अजून खूप सांगितली असती, पण त्यांना डायरेक्ट असं बोलायला लावलं त्याच्यामुळे त्यांनी थोडं सांगितली. आणि ही आहे त्यांच्या फ्रेंडची मुलगी, म्हणजे दादा होते ना ते, त्यांच्याबरोबर त्यांचा अजून एक फ्रेंड आलेला. त्यांची मुलगी खूप छान होती ती आणि इकडे तिकडे अशी पळत होती. तिला घरी जायची घाई झालेली कारण खूप लेट झालं होतं. आता ह्या सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालेलो होतो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर चला. आणि ही आहे दर्शनाची रांग, जी देहू फाट्यापासून लागलेली. खूप लांब रांग होती ही. आणि मी असं ऑब्झर्व केलं, ह्याच्यामध्ये जास्त ना म्हातारे माणसं होते किंवा आपल्या आईवडिलांच्या एजचे असतील माणसं असे होते. तर तरुण जास्त लोक ह्याच्यामध्ये नव्हते रांगेमध्ये, कारण तरुणाचं असं असतं की जायचं, फक्त फोटो वगैरे काढायचे, पाहायचं, बाहेरून दर्शन घेऊन यायचं. तर आम्ही पण त्यामधलेच एक आहोत. आम्हाला पण काही असंच, आम्ही रांगेमध्ये दर्शन वगैरे काही घेतलेलं नाही आहे. पण मला असं म्हणायचं की घ्यायला हवं आहे आपण सुद्धा, कारण आपली ही परंपरा आपण पुढे चालायला हवी आहे. गावी पहिल्यांदा कसं असायचं, जर एक जण वारी करत असाल तर त्याची वारी त्याची पुढची पिढी पुढं कंटिन्यू करत होती. पण आता हे सगळ्या परंपरा कुठेतरी नाहीशा व्हायला लागल्या आता. आणि मी चालतंच मध्ये स्लाईड गेलेली आणि सगळे मोठ्यानं ओरडायला लागले, कारण पूर्ण अंधार झालेला. असं तरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय, पण रिअलमध्ये तर खूपच अंधार होता. रायन आणि योगेशने माझ्या हाताला धरलं, कारण खूप गर्दी होती तिथे त्याच्यामुळे. तर त्यांना वाटलं मी कुठं मिस वगैरे होती की काय गर्दीमध्ये. आणि सगळीकडनं फक्त कीर्तनाचा आवाज येत होता. खूप भारी वाटत होतं, असं यावं असं पण वाटत नव्हतं. कारण जेव्हा आमच्या गावाकडे सप्ताह असतो ना, तिथे पण असे मस्त मस्त जेव्हा कीर्तन चालू असतात ना, तर कीर्तनाच्या ज्या आवाजानंच खूप प्रसन्न वातावरण होतं. पण आम्हाला काय करणार, कारण की रिटर्न यावं लागलं. आता नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा गावी सप्ताह असेल ना, तेव्हा नक्की प्रयत्न करणार आहे की सप्तेच्या वेळेस तरी आम्ही गावी जावं आणि तेवढे कीर्तनाचा वगैरे जो आनंद असतो तो घ्यावा. कारण की राया पण खूपच आध्यात्मिक आहेत, मी त्यांना पण खूप आवड आहे या गोष्टीची आणि मला पण. तर चला.
आता लाईट आली आहे, लाईट गेलेली होती फायनली. आणि मला हे ना शॉपिंग करून दिलेली नाहीये. रात्रीचे वाजले 12. हे लाईट मध्ये जर जास्त गोरी दिसते. नॅचरल आहे गोरी का? हे लाईट मध्ये जरा चांगलं दिसतो का? हे लाईट मध्ये जरा चांगलं दिसते का? सूचना आल्याच्या नंतर दागदागिने सांभाळा. माईक लावलं नाही त्याच्याबद्दल आवाज येत नसेल. घरी गेल्यानंतर आणि चहा प्रेमीचा चहा पिणं चालू आहे. कुठेही जा चहा प्या. आणि अजून किती वेळ लागेल जायला. आणि फायनली आम्हाला रिक्षा भेटला. आम्ही ऑनलाईन बुक केलेला आणि राहायला त्यांना भूक लागली त्याच्यामुळे त्यांनी तिथं थोडासा नाश्ता केला, चहा पेले आणि आता आम्ही निघाला होता. आम्ही घरी जाण्यासाठी. खूप थंडी आहे आणि जेव्हा आम्ही चाललो होतो तेव्हा तरी पण लोक येत होती इकडे दर्शनासाठी. तर खूप गर्दी होती आणि भाविकांसाठी अशा स्पेशल गाड्या पण होत्या ज्या फक्त दर्शनासाठी स्पेशल म्हणजे एक ठिकाणावरून सोडलेल्या. सो आत्ता वाजलेले आहोत 12 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत घरी. खूप थंडी होती त्याच्यामुळे मी थोडे हे जॅकेट घातले आणि हे साडीवरती पण सूट होतं त्याच्यामुळे हे वाले घेऊन गेलेली मी. आणि झुराळं सगळीकडे झुराळच आहे. आणि हां राया बोलतात की रायालाच थंडी नाही आली. रायाच्या कानाला थंडी वाजत होती. माझ्या स्कार्फनी मी त्यांचे कान जर ही केले पण त्यांनाच खूप हे आलं की नको नको हे करू म्हणून. तर कशी वाटली अमन की तुम्हाला कसं वाटलं फील? राया तुम्हाला कसं वाटलं? पण मला खूप छान वाटलं त्या गोष्टीला आणि मी एकदमच खरंच भारी होतं. संध्याकाळी गेलो म्हणून अजून खूप छान वाटलं. सो आता हा व्हिडिओ आपला आपण इथेच. वा 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 कॉम्प्लिमेंट द्या रायासाठी काहीतरी. एवढं छान गाणं म्हणून दाखवत आहेत. सो फायनली घरामध्ये आले. आता झोपणार आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आमचा नक्की सांगा. रायाचं हे स्पेशल त्यांनी जाण्यासाठीच लुक केलेला. तर हे पण कसे दिसत होते ते पण सांगा. तिथे आमचे फ्रेंड वगैरे भेटले त्यांनी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. त्यांना सगळे महाराज म्हणूनच ओळखतात. ते ॲक्च्युली बँकमध्ये काम करतात. खूप छान आहेत. त्यांनी त्यांच्याबरोबर आपण स्पेशल एक दिवस म्हणजे जे आळंदीमधले मेन म्हणजे तिथे काहीतरी ठिकाणं आहेत जिथे काहीतरी त्यांचं विशेषण आहे त्यांचं त्या ठिकाणांचं. त्यांच्याबरोबर आपण जाऊन तिथे असं मस्त ब्लॉग बनवूया. म्हणजे काही माहिती असेल ती ऐतिहासिक अजून दुसऱ्या काही ते तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करीन. आणि मला पण खूप आवडतं अशा गोष्टीबद्दल माहिती ऐकायला. त्यांनी नदीचं इंद्रायणी नदी नाव कसं पडलं हे पण आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. तर एक दिवस असंच आपण जाऊया त्यांच्याकडे. स्पेशल ते खूप दिवसापासून बोलवतात पण आमच्याच गावाकडले आहेत ते. तर चला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. बाय.